परीक्षेला अवघे काही दिवस उरले आहेत, त्यामुळे वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या द इंडियन अनरेस्ट या पुस्तकात फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, भारतीय असंतोषाचे जनक असा कोणाचा उल्लेख केला आहे? हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स एप्रिल 2023च्या परीक्षेत विचारला गेला होता. 1914 साली टिळक मंडालेच्या तुरुंगातून बाहेर आले आणि त्यांना व्हॅलेंटाईन चिरोल याने त्याच्या इंडियन अनरेस्ट या पुस्तकात केलेल्या आरोपांची त्यांना माहिती मिळाली. बाल दरोडेखोरांच्या टोळ्या तयार करणं, व्यायामशाळेच्या माध्यमातून हिंसाचार पसरवणं असे अनेक निराधार आरोप त्याने टिळकांवरती केले. या आरोपांनी व्यथित होऊन टिळकांनी ह्या व्हॅलेंटाईन चिरोलवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. हा खटला लढण्यासाठी टिळक लंडनला दाखल झाले. त्यांच्या नशिबी लंडनमध्ये पराभव आला. मात्र ज्या वेळेस ते भारतात परतले, लोकांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. त्यांना या खटल्याच्या निमित्तानं जो काही खर्च आला तो लोकांनी लोकवर्गणीतून त्यांच्यासाठी उभारला. देशभरातून त्यांना 1,00,000 रुपयाची मदत मिळाली आणि ही मदत स्वीकारताना टिळक भावूक झाले आणि भावूक होऊन त्यांनी लोकांना जे म्हटलं ते खरोखरच ऐकण्यासारखं आहे. लोकांना त्यांनी म्हटलं की हे लोक हो, ह्या मदतीच्या निमित्ताने तुम्ही खरोखरच मला विकत घेतलेलं आहे आणि ह्या उपकाराची परतफेड देशसेवा करूनच माझ्याकडून होऊ शकते. परीक्षेच्या दृष्टीने काही मुद्दे लक्षात ठेवा. पुस्तकाचं नाव द इंडियन अनरेस्ट 1910 मध्ये लिहिण्यात आलं. पुस्तकाचा लेखक व्हॅलेंटाईन चिरोल. पुस्तकात लोकमान्य टिळकांचा फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून उल्लेख. टिळकांद्वारे अब्रू नुकसानीचा दावा, अब्रू नुकसानीचा खटला, निकाल टिळकांच्या विरोधात. टिळकांसाठी लोकवर्गणीतून खटल्याच्या खर्चासाठी लागणारी रक्कम गोळा करण्यात आली. ह्याच व्हॅलेंटाईन चिरोलनं आर्य समाज या संस्थेला सुद्धा असंतोषाचे मूळ असे म्हटले. परीक्षेच्या दृष्टीने हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. यापैकी कुठल्याही मुद्द्यावर परत प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न बघूयात. जातिभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिले? हा प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत नोव्हेंबर 2025ला विचारण्यात आला होता. समाजातला जातिभेद नष्ट व्हावा, समाज समानतेवर आधारलेला असावा, ह्या उद्देशानं तुकाराम तात्या पडवळ यांनी जातिभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक लिहिताना त्यांनी एक हिंदू हे टोपण नाव वापरले होते. अश्वघोष नावाच्या बुद्ध फिलॉसॉफरने लिहिलेल्या वज्रसूची नावाच्या ग्रंथावर आधारित हे पुस्तक आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती महात्मा फुले यांनी 1865 साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. तुकाराम तात्या पडवळ यांचा ब्रीफ असा थोडक्यात असा परिचय आपण परीक्षेच्या दृष्टीने पाहूयात. भंडारी ओबीसी समाजात त्यांचा जन्म झाला. मराठी साहित्यिक, व्यापारी आणि दानशूर म्हणून त्यांची त्या काळी ओळख होती. सत्यशोधक समाजाचे सदस्य होते आणि त्याच कारणानं महात्मा फुलेंचा त्यांच्यावरती चांगला प्रभाव होता. तत्वविवेचक या छापखान्याचे ते मालक होते. वारकरी संतांच्या अभंगगाथा व काही इंग्रजी ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. पेढी स्थापन करून व्यापार करणारे ते बहुधा पहिले भारतीय होते अशी त्यांची ओळख आहे. 1880 साली थिओसॉफिकल सोसायटीचे ते सदस्य झाले आणि त्यांच्याच आर्थिक सहाय्याने या संस्थेला त्यांनी भव्य वास्तू बांधून दिली. एवढंच नव्हे तर तुकाराम तात्या पडवळ यांच्या समग्र तुकाराम गाथेत 8400 अभंग आहेत. त्यांनी प्रकाशित केलेली व लिहिलेली इतर ग्रंथ आपण बघूयात. जातिभेद विवेकसार ज्याची माहिती आपण आत्ताच घेतली. समग्र तुकाराम गाथा ज्याच्यात 8400 अभंग आहेत. तुकाराम बाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. श्री एकनाथ महाराजांच्या अभंगांची गाथा. असा खूप प्रचंड असा त्यांचा वारसा आपल्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे.
त्यामुळे लक्षात ठेवा, जातीभेद विवेकसार हे पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं आहे. त्यांचा जन्म 1820 मध्ये झाला. दुर्दैवाने 1898 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. शूद्र अतिशूद्र हे भारताचे मूळ रहिवासी आहेत, हा सिद्धांत कोणी मांडला? हा सिद्धांत महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या 1873 साली लिहिलेल्या गुलामगिरी या ग्रंथात मांडला. आर्यांच्या आगमनापूर्वी येथे राहणारे शूद्र आणि अतिशूद्र हेच या भूमीचे भूमिपुत्र आहेत आणि आर्य ब्राह्मणांनी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेद्वारे इथल्या मूळ लोकांचा पराभव करून त्यांना गुलामगिरीत ढकललं, असा सिद्धांत विस्तृतपणे ज्योतिराव फुले यांनी आपल्या गुलामगिरी या 1873 साली प्रकाशित केलेल्या ग्रंथात त्यांनी मांडला. याच विचारासारखा, याच सिद्धांतासारखा एक विचार लोकमान्य टिळकांनी सुद्धा मांडलेला आहे. त्यांनी आपल्या द आर्क्टिक होम इन द वेदाज मध्ये आर्य हे मुळात परकीय असून उत्तर ध्रुव हे आर्यांचे वसतिस्थान आहे आणि तिथून ते भारतात आले. भारतात आल्यानंतर इथल्या लोकांवर त्यांनी राज्य केलं आणि इथे एका नवीन आर्यन संस्कृतीचा उदय त्यांनी घडवून आणला. त्यामुळे लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा शूद्र अतिशूद्र हे भारताचे मूळ रहिवासी भूमिपुत्र आहेत हा सिद्धांत मांडला. चौथा प्रश्न बघूयात. विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिले? विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं बरोबर उत्तर आहे व्यंकटेश रंगो कट्टी. विधवा वपन अनाचार हे पुस्तक त्यांनी लिहिलं. वपन याचा अर्थ होतो डोक्यावरील केस काढणे, मुंडन करणे, केशोपन करणे. हे विधवांचे केशोपन ही एक अन्यायकारक व अशास्त्रीय प्रथा आहे, या विचाराला अनुसरून त्यांनी हे पुस्तक लिहिले. व्यंकटेश रंगो कट्टी हे धारवाड परिसरातील प्रसिद्ध समाजसुधारक होते. व्यंकटेश रंगो कट्टी हे धारवाड परिसरातील प्रसिद्ध समाजसुधारक होते. केशवपन ही एक क्रूर सामाजिक प्रथा होती, ज्यामध्ये पती निधनानंतर विधवेचे डोके पूर्णपणे मुंडन केले जात असे. विधवेला जितके केस असतील तितकी वर्ष तिच्या मृत पतीला नरकवास घडतो, अशा भ्रामक समजुतींमुळे ही प्रथा प्रचलित होती. व्यंकटेश रंगो कट्टी हे 19व्या शतकातील भारतीय समाजसुधारक व लेखक होते. त्यांनी या पुस्तकात विधवांवरील भेदभाव करणाऱ्या सामाजिक प्रथांना शास्त्रशुद्ध पद्धतीने आवाहन दिले व विधवांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्यंकटेश रंगो कट्टी. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2025 ला विचारण्यात आला होता. पाचवा आणि आजचा शेवटचा प्रश्न बघूयात. इंग्रजी राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिला? इंग्रजी राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिला? संयुक्त परीक्षा गट ब नोव्हेंबरच्या संयुक्त परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला. केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रात इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख त्यांनी लिहिला. केसरीचे ते पहिले संपादक होते. टिळकांशी आधी समाज सुधारणा मग राजकीय स्वातंत्र्य या मुद्द्यावर त्यांचे टिळकांशी मतभेद झाले. या मतभेदानंतर त्यांनी केसरीचे संपादक म्हणून राजीनामा दिला आणि सुधारक या वृत्तपत्राची सुरुवात त्यांनी केली 1888 मध्ये. आणि याच सुधारक वृत्तपत्रात इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख त्यांनी लिहिला. ब्रिटिश राजवटीच्या शोषणकारी आर्थिक धोरणांमुळे भारतातील सर्वसामान्य जनतेला पोटभर अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्टपणे या लेखाद्वारे मांडली. ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे देशाच्या दारिद्र्य हननासाठी होईल तेवढे परिश्रम करण्यास प्रवृत्त व्हावे हे विचार देखील त्यांनी ह्याच लेखाद्वारे मांडले. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे आयुष्यभर ब्रीद वाक्य गोपाळ गणेश आगरकरांनी जोपासलं.
त्यामुळे इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक या आपल्या वृत्तपत्रात लिहिला. ॲडिशनल परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे सुधारकच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक महात्मा गांधी यांचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले होते. त्यामुळे लक्षात ठेवा, केसरीचे पहिले संपादक 1880 मध्ये गोपाळ गणेश आगरकर. आधी समाज सुधारणा मग राजकीय स्वातंत्र्य ह्या मुद्द्यावर त्यांचे टिळकांशी मतभेद झाले. त्यातून त्यांनी केसरीचा राजीनामा दिला. सुधारकची स्थापना त्यांनी केली. त्याचे संस्थापक संपादक ते राहिले आणि ह्याच सुधारकमध्ये इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख त्यांनी लिहिला. आणि अशा पद्धतीने आजचे आपले सेशन संपले. भेटूयात उद्या सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.